ताई उठा. तुम्ही दोघांनी बिर्याणी खाल्ली होती? जी सरकार. कधी खाल्ली? अभी आता खाली. देखिए हमारे हाथों से बिरयानी की खुशबू अभी भी आ रही है. म्हणजे मग या ताईच्या हाताला सुद्धा बिर्याणीचा वास येत असला पाहिजे. येणार. मावशी बघा हिच्या हाताला बिर्याणीचा वास येतोय का? मिट्टी से या रीठा से हाथ धोए होंगे तो कैसे खुशबू आएगी सरकार? हा तो चोरीचा मामला. पण तुम्ही बिर्याणी एवढ्यातच खाल्ली होती ना? जी बिल्कुल अभी. म्हणजे एखादा प्रहर? जी जी सरकार. गणोजीराव आम्हाला उंजळभर मीठ हवंय. मायपते युवराज मीठ कशा पाहिजे? जरा याची नजर काढतो आणि हिच्या नवऱ्याची काढतो नजर. पाणी आण. ताई, पाणी पी. मिठाचं पाणी? पी. जशी तुमची आज्ञा युवराज. युवराज खारटे नाही जाणार. तुझ्या आनंदासाठी, तुझ्या सुखी संसारासाठी पी. अहो पण यापेक्षा मला जहर द्या. हे पाणी प्यायलीस तर जहराची गरज पडणार नाही. पी. युवराजांच्या मनात काय चाललंय यार? काही कळणं झालंय. दादासाहेब ते कळेलच आता. एवढं पाणी पाजलं तिला उलटी झाली बघा. त्या परत साधं पाणी पाजलं असतं तर. या यवनाला गिरफ्तार कर. पण मला का? मेरा कसूर क्या है? तू गुन्हेगार आहेस. ही सत्यभामा निर्दोष आहे. पर युवराज साहेब कशावर? गणोजीराव, जर हिनं बिर्याणी भात खाल्ला असता तर उलटीत भाताचं शीत दिसायला हवं होतं. उलटीत भाताचं एकही शीत नाही. याचा अर्थ हिनं काहीच खाल्लेलं नाही. वय 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 राजा, तिला उपास आहे म्हणत होते. एकादश आहे म्हणूनच पोटातलं पाणी बाहेर पडलं. हजम हो गया होगा. मला माफी करा सरकार, मला माफी करा. हरामखोर, खरं सांग. ये मेरी साजिश थी. सूट घ्यायचा होता मला. बदले की आग में जल रहा था मैं. इसकी कटार का डर लगता था मुझे, इसलिए ये मैंने किया, इसे फंसाने के लिए. पण मला माफ करा सरकार. काय केलंस ते सांग. तिच्या धुण्याच्या पिळ्याखाली मीच बिर्याणी लपवली होती, उसे बदनाम करने के लिए. मला माफी करा सरकार. माफी? अरे स्वराज्यातल्या स्त्रिया म्हणजे आऊसाहेबांच्या लेकी. त्यांच्या विरुद्ध तू षडयंत्र रचलास. आबासाहेबांच्या विचाराला चूड लावण्याचा प्रयत्न केलास. स्वराज्यात या गुन्ह्याला क्षमा नाही. सरकार, यानं आमच्या बहिणी बाळीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं. डोळे काढा याचे. घेऊन जा याला. सरकार, सरकार माफ. सरकार, सरकार मला माफ करा. सरकार, सरकार माफ करा मला. सरकार. वा युवराज वा. मुजरा आहे तुम्हाला. आबासाहेबांचा आदर्श सोडायचा नाही. युवराजांचा, 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 युवराजांचा. केवढा जय जयकार. समजा शृंगारपूर दुमदुमून गेले. अरे जाणारच की. युवराजांनी न्यायच तसा केलाय. कुणाची बी मती गुंग व्हावी असा योग्य न्याय. वा. ते बरोबर आहे तुमचं. पण मी तर असं म्हणतो का झाला ह्याच्यापेक्षा मोठा सन्मान व्हायला पाहिजे युवराजांचा. बरोबर आहे की तुमचं. झालाच पाहिजे. पर राजांचा बी झाला पाहिजे.
आमचा हा? आता मध्ये आमचा काही संबंध? अरे ज्यानं केलं त्याचा जय जयकार झाला, लय झालं की. बरोबर आहे की तुमचं. बर मी काय म्हणतो हे की बघे, ज्याच्या त्याच्यात आपलं घोडं मध्ये दामटायचं हे काय आमच्या बुद्धीला पटत नाही. बरोबर जे आहे. हाय ते हाय, जे नाही ते नाही. बरोबर आहे तुमचं. पर एक मला- ध्यानात ठेव, अरे पापाचं धनी झालो असतो आम्ही. युवराजांच्यामुळे वाचलो. या निवाड्यात आमची अक्कल जशी माती खायला चालली ती. युवराज आले नसते तर त्या बाई माणसाचा निष्कारण शाप लागला असता आम्हाला. बरोबर आहे की तुमचं. बरोबर आहे. बरं, एवढ्यानं तुम्ही का खुश होताय? मी काय म्हणतो, युवराज आपल्या दारात आलं काय, सौताचा जय जयकार करून गेलं काय, म्हणजे मुलूक तुमचा हा आणि जय जयकार त्यांचा. उद्या वतन तुमचं आणि अमल त्यांचा. सावध करीत होतो राजा. आम्ही काय बोळ्यानं दूध पितो काय? हा, एक ध्यानात ठेवायचं, युवराजांच्या बद्दल एक बी शब्द वंगाळ बोलशील तर इथं मातीत निम्मा गाडीन तुला. अरे असा माणूस मेवना म्हणून लाभायला लई जन्माची पुण्याई लागते. कळलं? कळलं हा कळलं. हा. किती कौतुक झालंय आमच्या युवराजांचं. आमच्या आणि आम्ही कोण फरक आहे व्हय? तसं नाही ग. ऐकलंस ना जय जयकार? हा वरतीवच आहे कानात. दुसरं काय ऐकूच येत नाही बघा. ग्रहण लागलं होतं पण आज सुटलं. पण आज खूप दिवसांनी निवाडा केला युवराजांनी, आणि तेही अगदी आत्मविश्वासानं, अगदी तडफेनं. हवसूनबाई, एका बाईच्या आबरूचा चिरेबंदी वाडाच बांधला माझ्या शंभू बाळानं. पण काय जरब बसवले युवराजांनी शृंगारपुरात. कुणीही उठावं आणि बाया बापड्यांना फसवून त्यांना आयुष्यातून उद्ध्वस्त करावं, हे आता यापुढे चालणार नाही. परक्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा सौताच्या घरधंदींवर विश्वास ठेवायची सवयच लावायला पाहिजे पुरुषासनी. पण धारात्या, युवराज उदासीनतून बाहेर आले ह्याचाच आनंद झालाय आम्हाला. वय, आणि आता बघा कसा पुन्हा का आम्हाला भेटतो माझा वाघ ते. आम्हाला तर खूप उभारी वाटतेय ग. वय, आणि आता हीच संधी साधून महाराजांचा खरिता द्या तेसनी. वाचून लई खुश होत्याल. आणि तसंही इतके दिवस खाली त्याला उत्तर न देणं म्हणजे रिवाजाला धरून नाही. आलोच आम्ही. धारात्या, पण युवराज खलिता घेतील ना? अहो ऐकलं का? बाहेर या जरा. अहो, कुठं पाणी बिणी घेऊन आलाय ते ठेवा. तुमच्या दादासाहेबांनी काय कमाल केली आज ते आधी ऐका. कळलं आम्हाला. दादासाहेबांनी आज मोठा पराक्रम केला. अहो असा निवाडा आम्ही आमच्या उभ्या हयातीत बघितला नव्हता. तर आमच्या आबा म्हणतात ते खरं आहे. युवराज रायगडच्या मुशीत काढल्यात. म्हणजे आम्ही कसं वरवरच बघणार हो, पण युवराज म्हणजे एखाद्या गोष्टीच्या तळाशी डुबकी मारून वर येणार. अहो विचारा की, आम्ही तिथल्या तिथं मुजरा ठोकला राजासने, आणि आमच्या राजाऊ साहेब आपल्या वहिनीसा त्या राजघराण्याला सोबल अशाच वागल्या. कुठं कमीपणा येऊ दिला नाही. तर बहिणीसा आहेतच गुणाच्या, आणि आबासाहेबांचा तर त्यांच्यावर मोठा विश्वास, म्हणूनच तर सगळा कारभार त्यांच्या हाती दिलाय सांभाळायला. म्हणजे गोष्टी कशा आज जुळून आल्यात बघा. कसल्या गोष्टी? अहो कामकाजाच्या. म्हणजे आता युवराज शृंगारपुरात आल्यापासून सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण आहे. काय करू आणि काय नको असं झालंय समजेसनी. आणि आमचा स्वभाव तर आपल्याला माहितच आहे. जे काय असेल ते रोखठोक, जे हाय ते हाय. म्हणजे फणसच की, अगदी आमच्या दादासाहेबांसारखं. बरं
वरून रागीट पण आतून मोठी माया. आता आम्ही काय म्हणतो, हं? आम्हाला तुमची साथ पाहिजे. म्हणजे आपल्या राजाऊ माहेरपणासाठी आल्या तर तुम्ही जातीनं त्यांच्या तैनातीत राहा. त्यासनी काय हवं नको ते बघा, त्यांची मर्जी राखा. इकडं आम्ही युवराजासनी समदा श्रृंगारपूरचा परिसर फिरवून आणतो. त्या दोघांची मर्जी असेल तर आपली सगळी पुढची कामं आपसुक सोपी होतील. कसलं काम? अहो म्हणजे हेच की त्यांची मर्जी राखायचं काम. हा? आणि आपण काही त्यांच्या शब्दाबाहेर नाही. ते जेव्हा म्हणतील, जसं म्हणतील तशा हळूहळू एक एक गोष्टी मार्गी लावू. हा? जे हाय ते हाय. सगळं तुमच्या मनासारखं होऊ दे. वहिनीस आपण आमच्या आणि दादासाहेब पण आमचेच की. आम्हाला काय, दोन्ही कडूनही आनंदच आहे. बरं, येऊ आम्ही. या ऐपते. जी राजा. ही नामी संधी चालून आली आपल्याला. ह्यो चांगला मोतूर आहे वतन मागायला. यंदा हुकलो तर मेवण्या पावण्याचा काय बी उपयोग होणार नाही. बरोबर आहे की तुमचं. म्हणजे समजा असून नसल्यासारखं. कसं आहे, घोड्याच्या माग गेलं तर थोरडा मिळतो आणि गाईच्या माग गेलं तर दूध मिळतं. औंदा तर आपल्याकडं काम दिनू चालत आल्या दारात. बरोबर आहे तुमचं. ह्यो मोतूर साधायलाच पाहिजे. जे हाय ते हाय, जे नाही हे सगळं कशासाठी? असं काय केलंय आम्ही? काय केलंय? आज खूप मोठं काम केलंय तुम्ही. एका स्त्रीला संसारातून उठण्यापासून वाचवलं, तिची विटंबना टाळली. म्हणून काही मोठी लढाई मारली नाही आम्ही. अहो, लढाईपेक्षाही खूप मोठं काम केलंय. एका स्त्रीची अब्रू राखली जाते आणि अब्रूस हात घालणाऱ्याचे हात कलम केले जातात, त्याचे डोळे काढले जातात. तेव्हा समस्त बहिणी बाळांचं सुखाचं राज्य राखलं जातं आणि आपल्या स्वराज्याचा पाया हे तोच आहे, स्त्री अब्रूचं रक्षण. हे मान्यच आहे आम्हाला. मान्य आहे ना? मग ओवाळू दे. नका ओवाळू. आम्हाला उभं आलाय या गोष्टींचा. पंचारती, तुपारती. युवराज, का असं सुनबाईंचा हात झिडकारताय? हवं तर एवढ्या कौतुकानं करतायत तर करू द्या की. आणि तुम्हाला काय करायचंय? नुसतं उभंच तर राहायचंय आणि कपाळावर कुंकवास नाम उठल तेवढाच काय तू सायास. जेव्हा रणांगणावरच्या तलवारीच्या जखमा हव्या असतात तेव्हा असले कुंकवाचे नाम येतात आमच्या भाळी. काय हो युवराज, कुठला विषय कुठे घेऊन चाललाय? कौतुकच नाही यांना आमचं. कसलं कौतुक? अहो, सुनबाई काय म्हणतात ऐकून तरी घ्या. युवराज, आज साऱ्या शृंगारपुरात प्रत्येक घरात तुमच्या नावाचा जय जयकार होतो. आम्ही तुम्हाला म्हणालो होतो ना, माहेरी नवऱ्याचा जय जयकार म्हणजे बाईला अगदी आभाळ ठेंगणं होतं. आम्हालाही तसंच वाटतंय. जावई कसाही असला तरी सासूरवाडीत जय जयकार होतोच. असं नका ना म्हणू. आणि इथे जय जयकार होऊन काय उपयोग? आम्हाला जय जयकार हवा होता दक्षिणेत तलवार गाजताना. आम्हाला जय जयकार हवा होता रायगडाचा कारभार सांभाळताना, जो आबासाहेबांनी ऐकायला पाहिजे होता. घरात युवराजांनी आबासाहेबांचा खलिता बघितला, ते थबकले. राजमुद्रेला नमस्कारही केला, पण आत निघून गेले ग. आता राजमुद्रेबद्दल एवढी बेफिकिरी चांगली आहे का? नाही धारात्या, हे वरवरच आहे. बेफिक्री असती
तर युवराजांनी राजमुद्रेला नमस्कारच केला नसता. याचा अर्थ युवराज आबासाहेबांचं खरिता नक्की वाचणार. युवराज, आबासाहेबांचा खलिता बघितला, राजमुद्रेला भक्तिभावाने नमस्कारही केला, मग तरीही डावलून का आलात? आलो मग येऊ नये. येऊ नये. मग काय करावं? हा खलिता वाचावा आणि त्यास तातडीनं उत्तर लिहावं. आबासाहेबांचं खलिता इतके दिवस न वाचणं, त्यास उत्तर न देणं हे रिवाजाला धरून नाही. द्या इकडे. चिरंजीव युवराज शंभूराजे यांचे अनेक उदंड आशीर्वाद. आपण ठरल्याप्रमाणे शृंगारपुरात पोहोचलात हे समजले, परंतु आपणाकडून त्याचे वर्तमान कळले नाही. तरी खलिता पावताच खुलासेवार हकीकत कळवणे. प्रभानवल्लीचे सुभेदार म्हणून प्रभानवल्लीचे सुभेदार म्हणून काम करताना समुद्र किनारपट्टी, सिद्धी, फिरंगी यावर लक्ष ठेवणे, तसेच घाटमाथ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरील व्यापारावर शिस्त लावणे अगत्याचे आहे. सुभ्याच्या कारभाराचा गोषवारा वरचेवर कळवीत जाणे, भीती जपणे, राजकारणावर लक्ष ठेवणे. बघितलं आबासाहेब किती काळजी घेतात. आता त्यास तातडीनं उत्तर लिहा. लिहा मजकूर. सांगा. तीर्थरूप आबासाहेब यांचे चरणी शंभूराजे यांचा दंडवत. मायना झाला. आता मजकूर सांगावा. आपल्या आदेशानुसार आम्ही शृंगारपुरात दाखल झालो. प्रभानवल्लीच्या सुभ्याचा कार्यभारही स्वीकारला. पहिल्यांदाच आम्ही स्वराज्याचे सुभेदार झालो. त्याचा गोड आनंद आभास. लवकरच आम्ही स्वराज्याचे युवराज आहोत हे विसरून जाऊ. म्हणजे तसा प्रयत्न सुरू आहे. आबासाहेब सुरवंटाचं फुलपाखरू होताना केवढा आनंद होतो मनाला. ती घटनाच मोठी विलक्षण. पण फुलपाखराचा पुन्हा सुरवंट होणं त्याहूनही अधिक विलक्षण. आमचा हा प्रयत्न सुरू आहे पुन्हा सुरवंट होण्याचा. पंख आकसून घेताना त्रास होतोय, पण करावं तर लागेलच. आणखी एक त्रास होतोय, पंखांवरचे सप्तरंग काढून टाकताना. तेही जमवू. आपल्या आशीर्वादानं त्यातही यश मिळेलच. आपण आम्हाला सुभेदार पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत. आम्ही खुश आहोत, खूप खुश. कारण इथून आम्हाला रायगड दिसत नाही आणि रायगडाला आम्ही दिसणार नाही अशी आमची कोशिश सुरू आहे.